मुंबई महानगरपालिकेची बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईकरांचं लक्ष आता थेट मतमोजणीकडे लागलंय. आज सकाळपासूनच ईव्हीएम मशीनवरील शाईचा मुद्दा, बोगस मतदान झाल्याचे आरोप यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. विविध पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. वेगवेगळ्या एक्झिट पोल आणि सर्वेक्षणानुसार महायुतीला 138 जागा, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला 50 जागा, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांना 20 जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात येते. मात्र हे सर्व अंदाज असले तरी आता सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य हे मतपेटीत आज बंद झालेलं आहे. मतदान प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे. खऱ्या अर्थानं सत्ता कुणाची, मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा महापौर विराजमान होणार, हे सर्व प्रश्न उद्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे आणि ते म्हणजे मुंबईच्या निकालाकडे.